यापुढे माझ्याशी कधीही बोलायचा कृपा करून प्रयत्न करू नकोस। माझे आणि तुझे संबंध संपले, माझी आणि तुझी मैत्री तुटली। तू उगाच ह्या सगळ्यामध्ये पडलीस राधिका, आणि आपल्या मैत्रीवर त्याचा परिणाम झाला। मी मान्य करते माझा राग मंदारवर आहे, पण तू तर माझी अगदी जवळची मैत्रीण होतीस ना। तू असा विश्वासघात का केलास? का नाही मला आधी कळवलंस? तुझ्या न सांगण्याने तू माझा विश्वास गमावलास। मला माहितीये तुझ्या मनात कुठलाच वाईट विचार नव्हता, पण राधिका तरीही तू मला तेव्हा सांगायला हवं होतंस। मला माहितीये मी खूप हार्श वागले तुझ्याशी, पण असं का केलंस तू राधिका? मी राधिकाला याबद्दल फोन करून विचारणार। आई, कोणाचा फोन आहे? बाबांचा? बाबांचा असला तर मला सांग, मला बाबांशी बोलायचंय। ठीक आहे, तू जा। हेच नको तुम्हाला, सगळं तुझ्यामुळे झालंय राधिका। तुझ्यामुळेच आपली मैत्री तुटली आहे। मी काय स्वप्न पाहिली होती आणि काय होऊन राहिलं, हे जे मी ठरवलं त्याच्या विरुद्धच होऊन राहिलंय सगळं। काय चुकलं माझ्याकडनं? सगळंच निष्ठत चाललंय। यांनी त्या शन्याला घरी आणलं, मी सहन केलं। यांनी सगळ्या स्टाफ समोर माझा अपमान केला, तेही मी सहन केलं। पण आता गोष्टी तर डिवोर्स पर्यंत जाऊन राहिल्या, तेव्हा तुझ्या मनात आहे तरी काय? एक एक करून माझी सगळीच माणसं मला दुरावत चालली। माझं घर माझं राहिलं नाही, आता तर नवराही नाही। आज का कोण जाणे, खरंच खूप एकटं वाटून राहिलं। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.